नमस्कार मंडळी, थेट कोकणातून गावी आलो आहे. आम्ही लोक जातो आहे आता आंबे काढायला. आंब्याला पिशवी घेतलेली आहे. आंब्यानं भाऊजीने पिशवी घेतलेली आहे. आंब्यानं चाललो आहे. संध्याकाळच्या आता वाजलेत 5 वाजलेत. चहा वगैरे घेऊन मस्त आता चाललो आहे आंब्यानं. दिवसभर दुसरा कार्यक्रम होता तिकडे होतो. आता आमच्या घराच्या बाजूला जे जंगल आहे तिकडे चाललो आहे जंगलात आंबे काढायला. बघूया किती भेटत आहेत आंबे. आमच्याकडे तसे रायवळे आंबे, हापूस आंबे जरी, कलमी आंबे जरी कमी असले तरी रायवळे आंबे आमच्याकडे खूप आहेत. जरी घराच्या पाठीमागे आलात ना, मी जरा आमची घरं तिकडे आहेत, तिथनं जरा जरी लांब आलात ना थोडं की लगेच आंबे दिसायला सुरुवात होते आणि खूप सारे आंबे मिळतात. आता बघूया आपल्याला किती भेटतात आंबे तिकडे गेल्यावरतीच बघूया. भाऊजी बघूया आता किती. मागे आले होते काजूच्या सीझनला तेव्हा खूप सारे काजू त्याने काढलेले. आता हां, खूप काजू चोरलेले त्यांनी. आता आले तर आता बघूया किती आंबे काढतायत, आंबे चोरतायत बघूया. चला, आम्हाला आंबे मिळायला सुरुवात झाली. बघा इकडे खूप सारे आंबे पडलेले सुद्धा आहेत, आम्ही पाडणारा सुद्धा आहोत. हे बघा आंब्यावरती खूप सारे आंबे आहेत इकडे. भाऊजी शोधायला लागलेत आंबे. तूट नाही तर दादा आपल्याला पुढे सगळे पण तेच आहे ना, हेच आहेत ना, रायवळी आहेत ना. आंबे जमवायला आलो आहे, पण आंबे तर भेटत आहेत खूप सारे. आणि प्रत्येकाच्या गावामध्ये किंवा प्रत्येकाच्या वाडीमध्ये आहे ना, ते सावकाश हां पाहायचं रेल नाही तर पुढून उतरा. प्रत्येकाच्या गावामध्ये किंवा प्रत्येकाच्या वाडीमध्ये असे काहीतरी झाडं असतात आंब्यांची, म्हणजे त्यांना एक स्पेसिफिक नाव असतं. तर आमच्याकडे पण एक वरडीतला आंबा, परत असे आहेत खूप सारे, कापी बिटकी, म्हटलं वेगवेगळी नावं असतात अशी प्रत्येकाच्या गावामध्ये आंब्यांना ठेवलेली स्पेसिफिक. तसे तुमच्याकडे पण आहे का काय असं वरडीतला आंबा, ती कापी बिटकी, किंवा अजून काय राता आंबा, वरडीतला आंबा, कातलातला आंबा, असे काय असतात नावं. तर तुमच्याकडे पण आहे का असं कुठला आंबा की ज्याला असं काहीतरी स्पेसिफिक नाव असेल? हा एक चांगला आंबा भेटला इथे. हे बघा वरती आंब्याचं झाड आहे, खूप मोठं झाड आहे सर. मी टेस्ट करून बघतो आधी कसा आहे तो. आंबट आहे, त्याच्यामुळे आता याच्यावरती काय पाडायचे नाही आंबे. चला, आंबट आहे तो. स्पेसिफिक असे आंबे आहेत ना, त्या आंब्यांची टेस्टच खूप भारी असते. हां तू लाशीर आहे. हे बघा लाशीर आंबा एक बोलला, नाव घेतलं लाशीर आंबा. आणि आता तुम्हाला दाखवतो. हे बघा हे जे आंब्याचे झाड आहे ना, या आंब्यावरचे आंबे मला खूप आवडतात. आणि ह्याच्यावरती आंबे लागलेत. आता थोडेसे पिक्के पण दिसत आहेत वरती, ते मी पाडल्याशिवाय जाणार नाही यातून. चला सुरुवात तर करतो आता मी या आंब्यावरचे आंबे पाडायला. आंब्याचं वरती झाड आहे, खूप आंब्याचं भारी असतं, खूप म्हणजे खूप. तर एक पडलेलं मिळालं, एक नंबर आंबा असतो याचा, टेस्टी, खूप टेस्टी आहे, भारी. आता याचे पाडतो आंबे. चला हे घे गई आगे हा ठेव. भाऊजी ह्या आंब्याचा आंबा भारी असतो. ह्या आंब्याचा तुम्ही खाऊन बघा. हां हाय तिकडे बघा भेटत आहेत आंबे. एक नंबर आहे. ज्या आंब्याखाली आलो ना त्या आंब्याखाली आंबे भेटत आहेत. म्हणजे हे वेगळेच ठेव जरा. तू ना तुम्ही खाल्लात का? नाही खाल्ला नाही मी, पडलेला होता पण चांगला होता. हे प्लॅस्टिकच्या पिशवीत टाक. हे जरा म्हणजे चांगले आहेत, हे खरंच खूप चांगले आंबे.
हे पूजा साईडला ओ साईडला यो बोलतो ना पाहिजे ना हे ह्यांचा घे कदू. ओ दगड पाठीमागे येईल हा. माझ्या आवडीचा आंबा होता ना त्याच्यावरती पण खूप सारे भेटलेत. इकडं तर मी सोडतच नाही कधी. नाही बघ एवढे एवढे भेटले अंडे झाले. खूप सारे भेटले आणि ह्या पिशवीत पण आहेत. ह्याच्यातले सगळे भाऊजींनी पाळले. हे भाऊजींनी पाडलेले आंबे आहेत सगळे. या आंब्याला मस्त टेस्ट आहे. कच्चे आहेत ना ते. हापूसला वगैरे चप्पल पण अँटिक पीस आहे. बिळा बिळा आहे ना रे, म्हणून आवडतं. आंब्यावर ते आलोय बघा. इकडे आंबा किती लागलाय. हा बघा बघा किती लागलाय. फुल म्हणजे फुल लागलाय. इतके पण आहेत वरती आंब्याच्या वरती. हे बघा हे बघा इकडे आवळीचं झाड आहे. आवळे आवळा सुपारी खातो ना तुम्ही. आवळा सुपारी ते बघा इकडे आवळा सुपारीचं हे असे नको टाकू, चिक लागला. जे आवळा सुपारी असते ना ते इकडे आवळे ते बघा मग असे खूप सारे ते बघा पिशवी संपली ना. किती लागलेत बघा. हे जाऊ दे. बघा टाक ना ह्याच्यातच टाक. पाय धुवून घे. किती आहेत बघा किती आहेत. आम्ही आता जिकडे फिरतोय ना ज्या जंगलात तर तिकडे आहे ना पहिले खूप सारी शेती केली जायची इकडे. त्याच्यामुळे एकदम साफ असायचं जंगल. फिरायला पण मजा यायची आंब्यावरती. तर कुठे गेलो काजूला वगैरे तरी खूप मजा यायची. फिरायला पण काय वाटायचं नाही. आता आहे ना इकडे खूप म्हणजे खूप जंगल झालं. हे बघा इकडे करवंद बघा. हे बघा करवंदाचे झाड आहे. करवंद पिकलीत. हे बघा खूप सारे करवंद आहेत. हे बघा खाली ना खूप सारे करवंद आहेत त्याच्यामध्ये. करवंद आमच्याकडे खूपच आहेत. त्याबद्दल का प्रश्नच नाही. जाऊया पुढे इकडे. कुठला मग काय बघ टेस्ट करून बघ. हे बघ टेस्ट कर. आंबे काढता काढता आम्हाला करवंद दिसले. करवंदीवर चालू झाला. खूप सारी करवंद आहेत बघा. करवंद खायला बघा भावाने काढले. काढतोय मी आता अजून. आम्ही तरी पण ना जास्त आंबे फिरलोय नाही. तरी पण थोडीशी झाडं फिरलो आंब्याची. खूप सारे आंबे भेटलेत. अजून जर फिरलो असतो ना खूप म्हणजे खूपच भेटले असते आंबे. म्हणजे आमच्याकडे रायवळी जे आंबे आहेत ना ते खूपच आहेत. हापूस आंब्यांची जरा झाडं कमी आहेत आमच्या इथे वाडीच्या बाजूला. रायवळी आंबे खूप आहेत. किती खाणार तेवढे काय रे. किती खाणार तेवढे आंबे. कोणाकोणाला माहिती आहे हा प्रकार. हे बघा हे असं. हे बघा इथे उकरलेलं आहे. हे इथं उकरलेलं आहे. हे उकरलेलं आहे. हे उकरलेलं आहे. कोणाकोणाला माहिती आहे. खूप ठिकाणी उकरलेलं आहे. हे बघा हे उकरलेलं आहे. हे बघा इकडे. हा कोणाकोणाला प्रकार माहिती आहे जंगलातला. हे असं का उकरलेलं असतं कोण सांगू शकतं. हे असं का उकरलेलं असतं कोण सांगू शकतं किंवा कोण उकरतं असं हे जमीन. काही जणांना माहीत असेल काही जणांना माहीत नसेल. हे रानडुक्कर असतात ना रानडुक्कर. रानटी म्हणजे गावठी. मुंबईतले नाही हा. मुंबईत जे मार्केटमध्ये फिरतात वगैरे तसे नाही. ते नाहीत. इथे या हळू या. हां तर ते डुक्कर नाही आहेत हां. हे रानडुक्कर म्हणजे गावचे जे असतात ना जंगलात डुक्कर ते डुक्कर असतात रानडुक्कर. ते लोक ते इकडे त्या खाली कंदमुळं असतात जमिनीमध्ये. पुढे टोकं असतात ना हे रानडुकरांना सुळे आपण बोलतो ते घालून ते उकरतात जमीन. जिथे काय खायला असतील कंदमुळे वगैरे तर ती खातात जमिनीतली. तेव्हा ते उकरतात त्याच्यानं. त्याने ते उकरलेलं आहे. ते बघ ते 4-5 आंबे आहेत ते चांगले आहेत काय. आम्ही घरी निघालो आहे बघा. ह्याच्यात एवढ्या पिशवीत आंबे काढलेत. या पिशवीमध्ये आहेत ना ते सरसकट आंबे आहेत. म्हणजे जे आपण आंब्यावर जायचो तिकडचे आंबे थोडे थोडे जमवलेले आहेत.
आणि मागे एक भाऊजींकडे व्हाईट पिशवी आहे, ते बघा ते येत आहेत मागून, त्यांच्याकडे एक व्हाईट पिशवी आहे. त्या व्हाईट पिशवीमध्ये माझे जे मला आवडतात ना, मला आवडायचे, मी त्या आंब्यावर सारखं सारखं जायचो, इकडे गावी असायचो तेव्हा. स्पेशल आंबे माझे त्या पिशवीत आहेत. अशा 2 पिशव्या केल्या. तर त्या पिशवीमध्ये स्पेशल आंबे आहेत, ह्या पिशवीमध्ये पण स्पेशलच आहेत. आंबट असा कुठला नाहीच आहे, टेस्ट करूनच सगळे आणलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पण आहेत खूप सारे आंबे, पण त्याच्यामध्ये स्पेशल आहेत. आता आलो आहे बघा, वाजले असतील बहुतेक, आता घड्याळनं हाणलं आहे 7:30 तरी झाले असतील. क्लायमेट बघा, एकदम संध्याकाळचं वातावरण झालं आहे, काळोख व्हायला लागला आहे. हे बघा दाखवतो क्लायमेट, हे बघा कसं वातावरण झालं आहे गावचं. चाललो आहे घराकडे. वातावरण बघा कसं झालं आहे. चला मंडळी, आलो आहे घराकडे. बघा इकडे घर आहे आमचे. आता हा बघा एक आला आहे वरनं आंबे घेऊन. कच्चे आहेत. आंबा खाण्याची मजा. हां गावठी. 80 रुपये. पोतीवर आंबे आणले नाही. जांभळं कुठं आहे? कुठं आहे? कुठे जांभळे आहे? कपाडातली लागली? अरे ते आमचे मामी विचारत होते. हाय भरपूर आहे. जांभूळ लागली. मी काल हलवून आणलेला. काठी नेली होती, स्पेशल काठी त्यासाठी. चला आलो आहे फायनली घरी. हे बघा करवंद आणलेले आहेत, जांभळं आहेत थोडी थोडी. उद्या जांभळीवर जायचं आहे आम्हाला आणखी. जांभळं आहेत, करवंद आहेत. एक फोटो जाऊ द्या आंबे मस्त पैकी. हे बघा आईंच्या चेहऱ्यावर थोडा आंबे. स्माइल नाही.